मला एक बोलायचं होतं. काय रे? ह्याचं ना तुमच्यावरती. हिच्यावर प्रेम आहे. काय? वाटलं नव्हतं तू असा वागशील म्हणून. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुझी ना मला आता भीती वाटायला लागली. चुकीचा वाटतोयस मला. तू मित्र म्हणण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीयेस. बोलू नकोस माझ्याशी. चल ग. आलं ना लक्षात? आता अजिबात त्रास द्यायचा नाही. चल ग. आता काय रे? सांगितलं होतं काय नको 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 म्हणून. तर माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे, प्रेम आहे. झाला का नाही पचका? का अजून व्हायला पाहिजे? चला आता विचार कराय. कुठं रे? कोपच्यात. नाना ते व्याजाचे पैसे देण्यात आले. अरे मग तुला कशाला ठेवलाय? हा कळत नाही का तुला? माणिकराव म्हणतात कधी कुणाची मोठी मुरगाळेल माहिती आहे ना? हा अरे हे सगळं वैभव कुठलं आहे? याजाच्या पैशाच आहे. त्या गाड्या बघ ओढून आणलेल्या आणि तो आलायस हात हलवत. हा कळलं नाही का तुला? जा काय घावल ती घेऊन ये. नसल तर त्याला उचलून आण. कसं आहे सासूला सवलत दिली ना की बायको डोसक्यावर बसते. काय तोंडाकडे बघतोय? चल ना ना तुम्हाला एक सांगायचंय. अरे बोल की. परत सांगतो परत. बर जा. बर येतो नाना. आता काय? अरे तोंड वर करून गेलाय विचारायला. आता ती भाव पण देत नसती. अगं तुला काही सांगून गेली का ती? नाही ग, काहीच सांगून गेली नाहीये. आणि बराच वेळ झाला आता. एवढा वेळ बाहेर थांबत पण नाही ग कधी. अगं सकाळी कॉलेजमध्ये सोबत होतं ना? हो होती, पण ती अचानक काम आहे म्हणून गेली निघून. तू तिला असं कसं सोडलंस? आता ती सांगते मला तिचं काम आहे, तर मी कसं सांगणार? कुठे गेली असेल? काय माहिती कुठे गेली. जात नाही बाहेर. याच गाडी पण घेऊन नाही. मला वाटतं पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. एवढ्या वेळ तिला लागत नाही रे कधी. काय करूया मग? जाऊया पण तिला शोधाय. बघितले पाहिजे. सगळीच जाऊया. तुम्ही कशाला येताय? आम्ही जाऊन येतो दोघं जण. तुम्ही थांबा येतेच. तुम्ही जाऊ दोघं. जाऊ दोघं. जावा की शोधून आणा तिला. नाना पोरं शोधायला गेले तर येतीलच आता. खांड्या तिच्याकडे नजर वर करून सुद्धा बघायची कोणाची हिंमत नाही. आणि जर कोणी बघितली, जर तिच्या केसाला जरी धक्का लागला तर बकरट टांगून सोलल्यागत सोलणार ह्यो माणिकराव. तू सोडून यायला राहिला? नाही नको, माझं मी जाईन. अंकुश आहे, काळजी करू नकोस. खरंच नको. जा तू बिंदास्त जा, काळजी करू नकोस.
तुझ्या मनाविरुद्ध तो तुला टच सुद्धा करणार नाही. काय सई कुठं होतीस इतक्या उशीर? इतक्या वेळ बाहेर थांबायचं नसतं बघ बाळा. जा आज जा. थँक्यू. बरं अंक्या, तू मुकायच हे तिला कळले हो. मला तर वाटते ती तुझा मुकाच घेईल. अरे हिच्या ढोंगणावर लात घालेल ते आणि कायमचं हाकलून देईल. मग ही ह्याला कळाय नको होय. होय बसलाय प्रेम करून. कळलं तरच. अरे ती कुठे तू कुठे आणि ह्यो कुठं? अरे अंक्या कर तू धाडस, होईल तुझं काम. कर कर धाडस. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम एक दिन होंगे कामयाब. चल चला बघूया तरी. ए मी जाऊ कर ग. ए लकार जातो काय इकडे. लका असं गावभर उंडग्यावानी फिरतायस तेव्हा तुझी आई नाही खावलत आणि आता जातो जातो लावलंयस होय. काय नाही लका माझी आई म्हणते की तुम्हा दोघांच्यातनी फिरू नकासा. तुम्ही दोघा हे उंडग आणि तुमच्यामुळे मी उंडगा होईल. अरे तूच बियाचं आहेस उंडग आणि आम्हाच ते उंडग होय. मारल्या का माझा बाबी म्हणते तुमच्यात फिरू नकासा. माहिती आहे का तुम्हासनी. ए अरे मी लगा बापाचा ऐकतोय. अरे तू मित्र आहेस तुझ्यासाठी काय पण विषयच नाही. अरे मी बापाचा ऐकतोय लगा तुझ्यासाठी काय पण. टेन्शन घेऊ नकोस. ए तर बघा ते आले आले आले. ग्रेटिंग घे ग्रेटिंग दे. अरे सोडशील का धरून ठेवणार आहेस? पर होय का नाही. उद्या सांगते. अगं एवढी घाई कशाला करतेस?
जरा वेळ घे आणि मग सांग. ऍक्शन. बोलू का? हां, मला नाही एक बोलायचं होतं. बोल ना. ह्याचं ना त्याचं काय? तुमच्यावरती बोल काय प्रेम आहे. काय? तू असा वागशील असं वाटलं नव्हतं मला. माझ्या आई वरडन. यार जातो की. ए नको तवा दिवसभर उंडगेवानी फिरतेस आणि आता घरी जाऊ की होय. माझी आई म्हणते की तुम्ही दोघांच्यात मी फिरू नका, तुमच्यामुळे मी बी उंडगा होईन. आता तू कमी उंडगायस होय का? असू दे की यार. माझा मला गॉगल दे. नाही सॉरी.